श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी विधवा, दिव्यांग आणि वृद्धापकाळ यांसारख्या योजनांचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे। यासाठी सर्वप्रथम लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट आणि बँक सीडिंग करावे आणि बँक पासबुक संजय गांधी शाखा, तहसील कार्यालय, तलाठी किंवा कोतवाल यांच्याकडे जमा करावे। जर ते आधीच जमा केले असतील तर पुन्हा जमा करण्याची गरज नाही। लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड कोणत्याही आधार सेवा केंद्रावर जाऊन अद्ययावत करून घ्यावे लागणार आहे। लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे। हे आपण बँक शाखेत जाऊन किंवा वेबसाईटवर तपासून पाहू शकता। जर अजूनही बँक खाते आधारशी जोडले नसेल तर बँकेत जाऊन आधार सीडिंगचा फॉर्म भरून घ्यावा, असे आवाहन नायब तहसीलदार संजय मार्कंड यांनी केले आहे। MCN न्यूज मराठी करिता जळगाववरून संपादक राजीव वाढे। संजय गांधी नातीसर जळगाव सर्व संजय गांधी योजना लाभार्थी तो श्रावणबाळ योजना लाभार्थी यांना आवाहन करतो की त्यांनी आपले आधार कार्ड बँक पासशी आधार लिंक करून घ्यावे। तसेच मोबाईल नंबरसुद्धा मोबाईल नंबरसुद्धा आधार रजिस्टर करून घ्यावा आणि असे आधार लिंक झालेले खाते बँकेचे पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स व त्यावर मोबाईल नंबर टाकून तहसील कार्यालयामध्ये आणून जमा करावे। ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी असे आधार लिंक केलेले खाते कार्यालयात आणून दिले असतील अशा लाभार्थ्यांनी पुन्हा आणून देण्याची गरज नाही। ज्यांनी या अगोदर दिले नाही अशा लाभार्थ्यांनी तलाठी, कोतवाल किंवा तहसील कार्यालयामध्ये असे आधार लिंक केलेले खाते बँकेला आधार लिंक केलेले खाते तहसील कार्यालयामध्ये आणून द्यावे। जोपर्यंत असे आधार लिंक केलेले खाते डीबीटी प्रणालीद्वारे संलग्न होणार नाहीत अशा लाभार्थ्यांना पुढचा हप्ता भेटणार नाही। तरी सर्व संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपले आधार लिंक केलेले खाते बँकेला आधार लिंक केलेले मोबाईल नंबर अटॅच केलेले असे खाते संजय गांधी कार्यालयाला आणून द्यावे ही विनंती।